शासकीय ठेकेदारांनी आझाद मैदान येथे राज्यव्यापी बेमुदत धरणं आंदोलन केलं। महाराष्ट्र शासनाच्या विरोधात न्याय हक्कासाठी आंदोलन पुकारण्यात आलंय। शासकीय पायाभूत विकास योजनांचा निधी तात्काळ मिळवण्यासाठी ठेकेदारांनी हे आंदोलन केलंय। आझाद मैदान हे वेगवेगळ्या आंदोलनांनी गाजलेलं आहे। मात्र आजचं जे आंदोलन आहे ते शासकीय निधी जो आहे 86,000 कोटी रुपयांचा तो थकीत झालेला आहे आणि त्या विरोधात आजचं हे आंदोलन आहे। आपण जर पाहिलं तर या आझाद मैदानामध्ये महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आलेले हे ठेकेदार आपल्याला पाहायला मिळतात। ठेकेदार उपाशी, सरकार तुपाशी अशा प्रकारची बॅनरबाजी आपल्याला पाहायला मिळते। प्रत्येकाच्या डोक्यामध्ये टोपी आहे आणि निधी आम्हाला द्या असं ह्या टोपीवर लिहिलेलं पाहायला मिळतंय। विशेष म्हणजे समोर जर पाहिलं तर आश्वासन नको, निधी हवाय, केलेल्या कामाचे पैसे मिळाले पाहिजे। पाणी पुरवठा मंत्री असतील किंवा इतर जे मंत्री आहेत त्यांनी देखील जागे व्हा अशा प्रकारचे विविध पोस्टर आपल्याला प्रत्येकाच्या हातामध्ये पाहायला मिळतात। विशेष म्हणजे बांधकाम मंत्री जागे व्हा असे देखील आपल्याला पोस्टर पाहायला मिळतात। ठेकेदार जगवा, महाराष्ट्र वाढवा अशा प्रकारचा देखील इथे पोस्टर पाहायला मिळतोय। अनेक ठेकेदार इथे बसलेले आहेत। कुठून आलात तुम्ही? मी अहिल्यानगर जिल्ह्यातून आलोय, संगमनेर तालुक्यामधून या ठिकाणी आलेलो आहे। सर्व संघटना ज्या आहेत, कंत्राटदार संघटना त्या या मोर्चामध्ये सहभागी झालेल्या आहेत। खरं म्हणजे गेल्या 2 वर्षापूर्वी सरकारनं काढलेली कामं आणि लोकांना बोलवण्यासाठी काढलेली कामं, ही कामं नुसती कामं निघाली, वर्क ऑर्डर झाल्या, परंतु एकही रुपया पैसे देण्याचं धारिष्ट्य कोणी दाखवलं नाही। ग्रामविकास विभाग असत, पाणी पुरवठा विभाग असत, आज पाणी पुरवठा विभागाची 40,000 कोटी रुपयाची बिलं आज अडकलेली दिसत आहेत आणि 40,000 कोटी रुपयाची बिलं अडलेली असताना एक आमचा मित्र त्यांनी आत्महत्या केलेली आहे। अनेक लोक आत्महत्या करण्याच्या मार्गावर आहेत। कारण इथं नुसते ठेकेदार जमा झालेले नाहीत, या ठेकेदार हे जनतेला पोहोचवणारे लोक आहेत। प्रत्येक ठेकेदारामध्ये 200-400 कामगार आहेत आणि या कामगारांचं भविष्य पुढे टांगणीला लागलेलं आहे। शेतकऱ्याची मुलं आहेत, हे शेतकऱ्यांचं भविष्य सांगण्याला लागलेलं आहे आणि हे सर्व घडत असताना सरकार मात्र आडमुठी भूमिका घेताना या निमित्ताने दिसतंय। तर माझी या निमित्ताने मुख्यमंत्री महोदय यांना आग्रहाची विनंती आहे की ठेकेदारांचे पैसे तात्काळ द्या। सर्व विभागांचे पैसे रखडलेले आहेत। सगळे विषय लवकर संपवा, अन्यथा हा ठेकेदार रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही अशी मी या निमित्ताने एकीकडे आपल्याला ठेकेदार इशारा देताना पाहायला मिळतोय, अजून काही ठेकेदार आपल्यासोबत आहेत। नेमकं सरकारने काय आश्वासन दिलं? हा जो 86 कोटी रुपयाचा निधी थकलेला आहे, नेमकं काय प्रकरण आहे? आम्ही सर्व ठेकेदार या गोष्टीचं आम्ही यासाठी आंदोलन करण्यासाठी प्रवृत्त केलं आहे सरकारने आम्हाला। आम्ही अक्षरशः देशोधडीला लागलो आहोत, आत्महत्या करण्याची वेळ आलेली आहे। 2.5 वर्षापासून आमचे कोट्यवधी रुपये अडकलेले आहे। आम्हाला आता दुसरा पर्याय नाही। सरकारने या बाबतीत आमचं सहानुभूतीपूर्वक, दयापूर्वक त्यांनी लक्ष घालावं, अन्यथा आम्ही आत्महत्या करण्याशिवाय आम्हाला पर्याय नाहीये। आम्ही पत्रव्यवहार करून थकलेलो आहोत। आमच्या रिवाईजच्या स्कीम बरगळलेल्या आहे, रिवाईजला मंजुऱ्या नाहीये, बिलांना पण मंजुऱ्या नाहीये, फक्त आश्वासन देत आहेत। आता आम्ही थकलेलो आहोत आणि रस्त्यावर उतरलेलो आहोत। कॅमेरामॅन नागेशसह शिल्पा नरवडे, पुढारी न्यूज, मुंबई।